म्हणजे एका हातामध्ये तलवार आणि दुसऱ्या हातामध्ये लेखणी घेऊन राज्य केले ते छत्रपती संभाजी महाराज. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना विद्या गेले, विद्येविना शूद्र कचले. एवढे सारे हाडा ते कवितेने केले म्हणून भारतामध्ये पहिल्यांदा महिलांची शाळा सुरू करणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले. भारतीय शिक्षण व्यवस्थेतील खरी देवता सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, राजमाता यमाता होळकर, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, संत कर्मवीर गाडगे बाबा, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत चोखा महाराज, संत परंपरेतील सर्व संत, या सर्व संतांचा विचार, सर्व बहुजन महापुरुषांचा विचार भारतीय राज्यघटनेतून लिहिणारे देणारे तुम्हाला आम्हाला अंत्यनिका देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांच्या कार्यास आणि विचारास मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो, त्यांच्यासमोर नमस्कार करतो. सन्माननीय विचारमंचावरती उपस्थित, ज्यांचा चळवळीचा चांगला अभ्यास आहे, ज्यांच्याकडे चांगलं संघटन कौशल्य आहे, ज्यांचं वक्तृत्व चांगलं आहे आणि वेळोवेळी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ज्यांचं मार्गदर्शन सातत्यानं लाभतं, ते आमचे मार्गदर्शक डॉक्टर सत्संगी मुंडे सर, सन्माननीय विचारमंचासमोर उपस्थित सर्व आपल्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्रांनो. खरं म्हणजे मुंडे सर, एप्रिल महिना हा जयंतीचा महिना आहे. वर्धमान महावीरांची जयंती असते, सम्राट अशोकांची जयंती असते. यावर्षी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांचे 20 शताब्दी वर्ष आहे. म्हणजे 11 एप्रिल 2026 ते 11 एप्रिल 2027 पर्यंत या वर्षभरामध्ये 20 शताब्दी वर्षाच्या निमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये आयोजित केले जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज आपल्या महाविद्यालयामध्ये आदरणीय मुंडे सरांनी मला बोलवलं, सांगितले ब्रेकर सर, महात्मा फुले 20 शताब्दी वर्षाच्या निमित्तानं आपल्याला यावं लागेल आणि महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गुरु शिष्यांच्या बद्दल तुम्हाला बोलावं लागेल. निश्चितपणानं त्या विषयाला न्याय द्यायचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. बाबांनो, बहिणीनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 35वी जयंती आपण 14 एप्रिलला साजरी करणार आहोत. उद्याच्या 11 एप्रिल आहे. बाबासाहेबांचे गुरु राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंचे 20 शताब्दी वर्ष सुरू होत आहे. त्या दोन्ही महापुरुषांच्या जयंतीच्या आपल्याला लाख लाख शुभेच्छा मी पहिल्यांदा सुरुवातीला देतो आहे. बघा, जयंती काय करायची, जयंती कोणाची होतात, जयंती कशासाठी करायची आणि जयंती साजरी केल्यामुळे नेमकं काय होतं, याही अनुषंगाने विचार होणं आवश्यक आहे. जयंती कोणाची होते? तुमच्या माझ्या आजोबा पंजोबाची जयंती होते का? आमच्या खापर पंजोबाची होते का? इथं पंजोबाचं नाव माहिती असताना हात वर करावं. त्याच्या वडिलाचं नाव, त्याच्या वडिलाचं नाव, त्याच्या बापाचं नाव नाही सांगता येणार आम्हाला. का? अरे, जे आजोबा पंजोबांनी, खापर पंजोबांनी, त्याच्या बापाने, कालखंडाने आम्हाला जन्म दिला ना, आम्हाला घर दिले, दान दिले, मुंडे सर्व काही आम्हाला दिलं, पण आम्ही आमच्या आजोबा पंजोबाची जयंती साजरी करत नाही. ज्यांच्या वंशावळीत आम्ही जन्माला आलो त्यांची जयंती आम्ही साजरी करत नाही. फक्त आम्ही त्यांची पुण्यतिथी साजरी करतो. का? कारण आम्ही त्यांच्या वंशात जन्माला आलो, ते आमचे पूर्वज होते, म्हणून वर्षभरामध्ये आम्ही काय करतो, फोटो काढतो, हार घालतो, 364 दिवस त्या फोटोवर पाहत पण नाही. पण महापुरुषाच्या बाबतीत तसं नाही. महात्मा फुलेने आम्हाला जन्म दिला नाही, शिवाजी महाराजांनी आम्हाला जन्म दिला नाही, कोणता सातबारा तुमच्या माझ्या नावाने केला नाही, बाबासाहेब आंबेडकरांनी कोणता सातबारा तुमच्या माझ्या नावाने केला नाही, आम्हाला जन्म देखील दिला नाही. पण या महापुरुषांनी स्वाभिमानानं कसं जगायचं हे शिकवलं, पण महापुरुषांची जयंती बांधवांना. जयंती कशासाठी? ज्या समाजामध्ये विचारांची दिशा नाही त्या समाजाला विचारांची दिशा देण्यासाठी जयंती आहे. जो समाज संघटित नाही सर, त्या समाजाला संघटित करण्यासाठी जयंती असते. जयंती कशासाठी? अजागृत लोकांना जागृत करण्यासाठी जयंती असते. जयंती कशासाठी असते? इथला समाज एकत्र आला पाहिजे, मांडीला मांडी लावून बसला पाहिजे. स्वतंत्र समता, बंधुता, न्याय आणि समानता ही तत्व इथल्या बहुजन समाजाच्या मस्तकामध्ये घुसली पाहिजे आणि हे सांगणाऱ्या महापुरुषांची जयंती साजरी करतो. पण दुर्दैवाने काय झालं आमच्या देशामध्ये? छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणलं की मराठा बांधव म्हणतो माझे, महात्मा फुले जयंती म्हणलं किंवा महात्मा फुले म्हणलं की माझ्या बांधव म्हणतो माझे, अण्णाभाऊ साठेची जयंती किंवा अण्णाभाऊ साठेचं नाव घेतलं की माताच बांधव म्हणतो की अण्णाभाऊ साठे माझे आहे. अय्या माता होटांच्या बाबतीत पण तेच झालं. भगवान बाबांच्या